तर युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही। मात्र बारामतीत उमेदवार दिला नसता तर काय संदेश गेला असता असा सवाल काल शरद पवारांनी कराडमध्ये विचारला। त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। आपल्या विरोधात आपल्या सख्ख्या भावाच्या मुलाला उभं करण्याची गरज नव्हती असं अजित पवार म्हणाले। कुणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट संबंध उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना नव्हती। युगेंद्र धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही। त्यालाच बरं माझ्या सख्ख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्ख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं। मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा। काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम तिथेही घरातली मुलगी त्यांच्या विरोधात त्यांची स्वतःची मुलगी उभी केली, माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला। अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।